नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला डिटर्मिनंट बघायचं आहे. डिटर्मिनंट म्हणजे काय असतं, तर या ठिकाणी आपल्याला ए बी सी डी दिलेलं आहे. हे काय डिटर्मिनंट आहे. हे डिटर्मिनंट आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की ए बी सी डी याच्यामध्ये जे आपल्याला ए सी दिलेलं आहे, ए सी आणि बी डी दिलेले आहे, हे आहेत कॉलम. आणि आपल्याला ए बी दिलेला आहे आणि सी डी दिलेला आहे, हे आहेत रो. यामध्ये आपल्याला बघायचे आहेत, हे उभे आहेत कॉलम ए आणि सी, बी आणि डी, आणि आडवे आहेत ए बी आणि सी डी, हे आहेत रो. यामध्ये आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये दोन इलेमेंट्स कॉलममध्ये, इकडे दोन इलेमेंट्स कॉलममध्ये, दोन इलेमेंट्स रोमध्ये, हे खाली दोन इलेमेंट्स रोमध्ये दिलेले आहेत. म्हणजे याची डिग्री जी असते ही 2 असते. म्हणजेच डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2 बिकॉज देअर आर 2 इलेमेंट्स इन ईच रो अँड 2 इलेमेंट्स इन ईच कॉलम आणि रो. तर 2 इलेमेंट्स दिलेले आहे ईच कॉलममध्ये आणि 2 इलेमेंट्स दिले आहे ईच रोमध्ये. तर आपल्याला डिटर्मिनंट जे आहे ना, ते या ठिकाणी जर म्हणाल तर डिटर्मिनंट रिप्रेझेंट अ नंबर विच इज ए डी मायनस बी सी. म्हणजेच काय या ठिकाणी बाळांनो, तर एचा मल्टिप्लाय होतो डी सोबत मायनस बीचा मल्टिप्लाय होतो सी सोबत. या पद्धतीने ए डी मल्टिप्लाय बाय ए डी मल्टिप्लाय ए डी मायनस बी सी, या पद्धतीने आपल्याला हे मिळतं. या ठिकाणी दिलेलं आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स. 3चा मल्टिप्लाय कोणासोबत करणार आपण? 5 सोबत. 2चा मल्टिप्लाय कोणासोबत करणार आहे आपण? 2चा मल्टिप्लाय 4 सोबत. आणि 3 5 मिळतो आपल्याला 15 आणि 2 4 मिळतो आपल्याला 8. मग 15 मायनस 8 जर केला तर आपल्याला मिळतो 7. याच पद्धतीने आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे पुढे व्हिडिओ तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, तर फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट दिलेला आहे. अतिशय सोपं आहे. तर तुम्ही सांगणार की सर अतिशय सोपं आहे, -1चा मल्टिप्लाय करा 4 सोबत, मायनस घ्या, त्याच्यानंतर 7चा मल्टिप्लाय करा 2 सोबत. म्हणजेच आपण जर मल्टिप्लाय केला -1 × 4 केला तर -4, मायनसचा मायनस, 7 2 14. दोघं निगेटिव्ह नंबर आहेत. दोघं निगेटिव्ह नंबरची त्या ठिकाणी काय होणार आहे? प्लस होणार आहे. आणि प्लस होईल तर दोघांची साईन काय आहे? निगेटिव्ह आहे. म्हणूनच -18 आपल्याला मिळाला. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तसंच आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे, ते म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे सेकंड एक्झाम्पल 5 - 7 3 0. तर मग काय करणार? 5चा मल्टिप्लाय आपण करणार 0 सोबत, -3चा मल्टिप्लाय कोणासोबत करणार? तर -7 सोबत. तर 5 0 0 आणि -3 × -7 -21. दोन निगेटिव्ह नंबरचा मल्टिप्लाय काय होतो? तर पॉझिटिव्ह होतो. दोन निगेटिव्ह नंबरचा मल्टिप्लाय पॉझिटिव्ह. म्हणजेच काय मिळाला? 21. या पद्धतीने अतिशय सोपं हे एक्झाम्पल बघितलं बघा. 5चा मल्टिप्लाय 0 सोबत, 3चा मल्टिप्लाय -7 सोबत. तर 5 0 0 आणि दोन निगेटिव्ह नंबरचा मल्टिप्लाय काय असतो? पॉझिटिव्ह असतो. म्हणजेच आपल्याला काय मिळाला? 21.
आता इकडचं एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुम्ही घाबरून जाणार. घाबरण्यासारखं या एक्झाम्पलमध्ये काहीही दिलेलं नाही. तर बघा काय करणार आता. तर बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस 5/3 मल्टिप्लाय बाय 3/2 क्रॉस मल्टिप्लाय. 7/3चा मल्टिप्लाय 1/2 सोबत, 5/3चा मल्टिप्लाय 3/2 सोबत. तर काय करणार, तर आपल्याला 7 मल्टिप्लाय बाय 1/3 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 5 मल्टिप्लाय बाय 3/3 मल्टिप्लाय बाय 2. म्हणजेच आपल्याला मिळणार काय आहे, तर 7/6 मायनस 15/6 म्हणजेच 7 मायनस 15. डिनॉमिनेटर सेम आहे, तर डिनॉमिनेटर सेम असल्याने एक वेळेसच घेतो. म्हणजेच आपल्याला आता काय मिळणार आहे, 15मधून 7 गेलं तर आपल्याला काय मिळतो, तर 8 मिळतो. म्हणजेच -8/6. तर आपल्याला 2 3 जा 6 अँड 2 4 जा 8 म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी -4/3 मिळालं. तर या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल पाहिलं. चला तर मग आता पुढचं एक्झाम्पल पाहू. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला क्वेश्चन 3 बघायचा आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रेमर्स रूल. आता क्रेमर्स रूल्स आपल्याला अतिशय महत्त्वाचा तो समजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत ते आपल्याला बघायच्या आहेत. तर क्रेमर्स रूलमध्ये आपल्याला या ठिकाणी डीची व्हॅल्यू काढावी लागते, त्याच्यानंतर dx काढावे लागतो आणि त्याच्यानंतर dy. आणि हे सर्व झाल्यानंतर यांचा dxचा फॉर्म्युला, dyचा x काढण्यासाठी फॉर्म्युला वापरावा लागतो आणि y काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागतो. तर कशा पद्धतीने, चला तर मग आता आपण समजून घेऊ. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत. तर हे इक्वेशन आपण बघू. तर इक्वेशन आहे 3x - 4y = 10. हे आहे आपलं इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन सेकंड आहे 4x + 3y = 5. हे आहे इक्वेशन नंबर सेकंड. हे दोघं इक्वेशन घेतल्यानंतर आता आपल्याला व्हॅल्यूज कन्सिडर करायचं आहे, की जसं की a1 a2. a1 आहे आपला 3, b1 आहे आपला b2 आहे, a1 आहे आपला 3 आणि b2 आहे आपला 4. तसंच a1 आहे 3 आणि a2 आहे 4. b1 घ्यायचं आपल्याला, b1 आणि b2. तर b1 आहे त्याला, त्याच्या पुढे साईन कुठली लागली, तर -4 आणि b2 आहे 3, c1 c2, c1 आहे 10 आणि c2 आहे 5. तर या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला डीची व्हॅल्यू काढायची. मग डीची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्ष देणं गरजेचं आहे. चला तर मग डी = आपल्याला a1 a2 b1 b2 हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे बाळांनो, तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे डीची व्हॅल्यू. मग a1 काय आहे आपला, तर a1 आहे 3, a2 आहे 4, b1 आहे -4, b2 आहे 3. या पद्धतीने आपल्याला मेन्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग 3चा मल्टिप्लाय आपण करू, 3चा मल्टिप्लाय 3 सोबत आणि या ठिकाणी फॉर्म्युल्यानुसार मायनस घ्यावा लागतो आणि -4चा मल्टिप्लाय करणार आपण 4 सोबत. मग 3 3 जा 9 -4 4 जा 16. म्हणजेच निगेटिव्ह नंबरचा मल्टिप्लाय पॉझिटिव्ह सोबत केला तर
16 आपल्याला मिळाला. आणि या ठिकाणी 9 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह, ही निगेटिव्हची साईन या निगेटिव्ह साईनला मल्टिप्लाय करेल तर होऊन जाईल पॉझिटिव्ह. म्हणजेच आपल्याला 9 + 16 25 काय मिळाला आपल्याला, तर डी मिळाला 25. तसंच आपल्याला या ठिकाणी डी मिळाल्यानंतर आपल्याला dy काढायचा आहे. डी मिळाल्यानंतर आपल्याला dy काढायचं. मग dy कसं काढणार, तर dx काढायचा आहे, मग dy काढू आपण. मग dx साठी आपल्याला काय करावं लागेल, तर c1 c2 b1 b2, मग आपल्याला dx = मग c1 आपला काय आहे 10 5, c1 आहे 10 आणि c2 आहे 5, b1 आहे -4 आणि b2 आहे 3. b2 आहे. तर आता dx = आता मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला 10चा मल्टिप्लाय 3 सोबत -4 × 5 या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. मग बघा काय मिळालं, 10 3 30 -4 5 20 30. आता ह्या दोन संख्यांचा मल्टिप्लाय निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो, म्हणजेच आपल्याला dx मिळाला आपल्याला 50. आता dx मिळाल्यानंतर dy देखील आपल्याला काढणं गरजेचं आहे. मग कसं काढणार आपण, तर मग आपल्याला d ची व्हॅल्यू मिळाली, dx मिळाला, आता dy आपल्याला काढायचा आहे. dy आपल्याला काढायचं आहे. मग dy = आपल्याला dy साठी पण एक फॉर्म्युला घ्यायचा आहे. जसं की आपण d काढण्यासाठी a1 a2 b1 b2, dx काढण्यासाठी c1 c2 b1 b2, आणि तसंच आपल्याला a1 a2 c1 c2 हा आपल्याला dy काढण्याचा फॉर्म्युला आहे. तर आपण व्हॅल्यूज पुट करू. आता अतिशय सोपं आहे. मग dy = आता या ठिकाणी a1 ची व्हॅल्यू काय आहे 3 आणि a2 ची आहे 4, 3 4, आणि त्याच पद्धतीने c1 आहे 10 आणि c2 आहे 5. तर यांचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. मग आपल्याला dy घेताना आपल्याला काय करावं लागेल, 3चा मल्टिप्लाय 5 सोबत -10चा मल्टिप्लाय 4 सोबत, म्हणजेच 3 5 15 -10 4 40, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, 40मधून 15 गेले तर 25 -25 आपल्याला मिळाला dy. आता आपल्याला dy मिळून गेला, dx मिळून गेला आणि d मिळून गेला. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर x ची व्हॅल्यू फाइंड कशी करायची, तर अतिशय सोपं आहे. x ची व्हॅल्यू फाइंड करत असताना आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणून x = dx/d. मग dx किती आहे, dx आहे 50/d किती आहे, तर d आहे 25. म्हणजेच x =
25 वन जा 25, 25 टू जा 50, म्हणजे x मिळाला आपल्याला 2. तसं आपल्याला y काढायचा y, तो y कसा काढणार, dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू आहे 50, dy ची व्हॅल्यू 25 मायनस 25 आणि d ची व्हॅल्यू आहे किती, तर 25. 25 वन जा 25, म्हणजेच y इज इक्वल्स टू -1 आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळतं. तर आपल्याला सोल्युशन मिळालं x y इज इक्वल्स टू 2,1 इज द सोल्युशन. ह्या पद्धतीने आपण क्रेमर्स रूलचा वापर केला. मग यामध्ये आपण dx dy आणि आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच काय, तर व्हॅल्यू कशा पद्धतीने पुट करायचा. तर d मध्ये आपण a1 a2 b1 b2 घेतो, तर dx मध्ये c1 c2 b1 b2 घेतो आणि dy मध्ये a1 a2 c1 c2. या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे आणि मग त्याच्यानुसार आपल्याला फॉर्म्युलांचा वापर करून म्हणजेच x आणि y काढायचा आहे. x इज इक्वल्स टू dx अपॉन d आणि y इज इक्वल्स टू dy अपॉन d. ह्या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पलला सॉल्व केलं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सेकंड एक्झाम्पल पाहायचं आहे. अतिशय सोपं आहे. तर यामध्ये आपल्याला 4x + 3y - 4 इज इक्वल्स टू 0. तर याला अगोदर आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. या -4ला इकडच्या बाजूला घेऊन यायचं राईट हँड साईडला, तर हा मायनसचा झाला 4. तसंच इक्वेशन हे जे दिलेलं आहे 6x इज इक्वल्स टू 8 - 5y, तो -5yला लेफ्ट हँड साईडला घेऊन यायचं, म्हणजेच मायनसचा काय होणार आहे, प्लस होणार आहे. मग 6x + 5y इज इक्वल्स टू 8 आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड मिळालं. तर आपण a1 a2 b1 b2 c1 c2, म्हणजेच या ठिकाणी a1 आहे 4, a2 आहे 6, b1 आहे 3, b2 आहे 5, त्याच्यानंतर c1 आहे 4 आणि c2 आहे 8. या पद्धतीने आपण व्हॅल्यूज घ्यायचं आहे. तर आता आपल्याला d काढायचं आहे. d काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, d इज इक्वल्स टू a1 a2 b1 b2 इज इक्वल्स टू a1 काय आहे आपला, तर a1 आहे 4, a2 आहे 6, b1 आहे 3, b1 आहे 3, b2 आहे 5. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय कुणाचा, तर 4चा मल्टिप्लाय 5 सोबत -3चा मल्टिप्लाय 6 सोबत, म्हणजे 4 5 जा 20 -3 6 जा 18, 20 - 18, तर आपल्याला मिळाला 2. d मिळाला आपल्याला 2. तर d मिळाल्यानंतर आपल्याला dy काढायचं आहे. मग dy कसं काढणार, तर काय करावं लागेल आपल्याला, dy इज इक्वल्स टू, सुरुवातीला आपल्याला dx फाइंड करायचं आहे. dx इज इक्वल्स टू, मग dx साठी फॉर्म्युला आहे, काय आहे, c1 c2 b1 b2 या पद्धतीने घेऊन घ्यायचं आहे. आणि c1 c2, c1 आहे 4, c2 आहे 8. तसंच अजून आपल्याला काय दिलं आहे, b1 आहे 3 आणि b2 आहे 5. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रॉस मल्टिप्लाय 4चा मल्टिप्लाय 5 सोबत -3चा मल्टिप्लाय 8 सोबत, म्हणजेच 5 4 जा 20 -3 8 जा 24. मग आपल्याला काय मिळाला, तर 20 - 24 म्हणजेच 4 आला मोठ्या संख्येचं साईन, म्हणजेच काय -4 आपल्याला मिळालं. काय -4 मिळालं, तर dx. चला तर मग आता आपल्याला dy फाइंड करायचं आहे.
डी वायची व्हॅल्यू काढायची. मग डी वाय काय आहे, कशा पद्धतीने काढणार, तर डी वायसाठी आपल्याला A1 A2 C1 C2. तर A1 काय आहे 4, A2 काय आहे 6, A1 4, A2 आहे 6, C1 आहे 4, C2 आहे 8. तर व्हॅल्यूज पुट करायच्या. व्हॅल्यूज पुट केल्यानंतर तर क्रॉस मल्टिप्लाय कुणाचा, तर 4चा मल्टिप्लाय 8 सोबत मायनस 4चा मल्टिप्लाय 6 सोबत. म्हणजेच आपल्याला 4 8 जा 32 मायनस 4 6 जा 24. म्हणजेच आपल्याला 32 मायनस 24 केलं तर आपल्याला मिळतो 8. 8 मिळाला डी वाय. तर याच पद्धतीने आपल्याला आता एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू काढायची. तर एक्सची व्हॅल्यू काढताना आपल्याला dx अपॉन डी, म्हणजेच dx आपल्याला किती मिळाला आहे -4 अपॉन डी किती आहे, तर डी आहे 2. तर 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच -2. एक्स मिळाला -2. आता आपल्याला y काढायचा आहे. तो yची व्हॅल्यू dy अपॉन y, dy अपॉन डी. dy किती दिलेला आपल्याला 8, 8 अपॉन डी किती दिला आहे 2, 2 1 जा 2, 2 4 जा 8, म्हणजेच आपल्याला 4 मिळाला y. म्हणजेच आपल्याला x आणि y यांचं सोल्युशन आपल्याला मिळालं -2 4 इज द सोल्युशन. ह्या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. अतिशय सोपं आहे. सेकंड एक्झाम्पल आपण पाहिलं. आता पुढचं एक्झाम्पल आपण पाहू. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे 6x - 4y = -12. इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर सेकंड आहे 8x - 3y = -2. हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला A1 आहे 6, A2 आहे 8, त्याच्यानंतर B1 आहे -4, B3 आहे B2 आहे -3, त्याच्यानंतर C1 आहे -12 आणि C2 आहे -2. या पद्धतीने आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत आणि याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करायचं, तर बघा A1 आहे 6, A2 आहे 8, B1 आहे -4, B2 आहे -3. तर यांचा क्रॉस मल्टिप्लाय आपल्याला करायचा आहे. 6चा मल्टिप्लाय -3 सोबत, मायनसचा मायनस -4चा मल्टिप्लाय आपल्याला करायचा आहे 8 सोबत. तर 6 3 जा 18, म्हणजेच -18. मायनसचा या ठिकाणी आपल्याला मायनस घ्यायचा आहे आणि 8 4 जा 32, 32 -32 -18, मायनस इंटू मायनस प्लस या ठिकाणी मिळाला 32. म्हणजेच 32 - 18 जर केलं तर आपल्याला किती मिळतात 14 मिळतात. 14 मोठ्या संख्येचे साईन 14, म्हणजेच डी मिळाला 14. तर डीची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला dx काढायचा आहे. तर dx काढताना आपल्याला dx = तर आपल्याला काय घ्यायचं आहे C1 C2 B1 B2. C1ची व्हॅल्यू काय आहे -12, C2ची आहे -2, B1ची आहे -4, B2ची आहे -3. आता याच्यानंतर आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. तर मग क्रॉस मल्टिप्लाय कोणाचा, तर -12चा मल्टिप्लाय करायचा आहे -3 सोबत, मायनसचा मायनस -4चा मल्टिप्लाय कोणासोबत करायचा आहे, तर -2 सोबत आपल्याला करायचा आहे. तर मग आपल्याला काय मिळणार आहे, तर
या ठिकाणी आपल्याला 12 3 जा 36, दोन निगेटिव्ह नंबरचा मल्टिप्लाय पॉझिटिव्ह आणि मायनसचा मायनस, 4 2 जा 8, दोन निगेटिव्ह नंबरचा मल्टिप्लाय पॉझिटिव्ह, म्हणजेच आपल्याला 36 मायनस 8 केलं तर आपल्याला काय मिळतं, तर मिळतो 28. 28 काय मिळालं तर आपल्याला, तर dxची व्हॅल्यू dx मिळाला आपल्याला 28. आता dy काढायचं आहे, तर dy काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर dy काढण्यासाठी आपल्याला a1 a2 c1 c2, a1ची व्हॅल्यू काय आहे तर 6 8 6 आणि 8 काय आहे a2, c1 किती आहे -12 आणि c2 किती आहे -2. आता मल्टिप्लाय करायचं आहे 6चा मल्टिप्लाय कोणासोबत, तर -2 सोबत, मायनसचा मायनस -12चा मल्टिप्लाय करायचा आहे 8 सोबत, तर आपल्याला काय मिळतं, 6 2 जा 12, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्हचा मल्टिप्लाय निगेटिव्हशी केला तर निगेटिव्ह आपल्याला मिळतो. तसंच आपल्याला या ठिकाणी अजून काय दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मायनसचा मायनस निगेटिव्ह नंबरचा मल्टिप्लाय पॉझिटिव्हशी जर केला तर आपल्याला काय मिळतो, 12 8 जा 96, तर -12 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे 96 -12 म्हणजे 84, मोठ्या संख्येची साईन, म्हणजे आपल्याला dy मिळाला 84. आता आपल्याला xची व्हॅल्यू काढायची, मग xची व्हॅल्यू काढताना आपल्याला काय करावं लागेल, x इज इक्वल्स टू dx अपॉन d. मग dx किती दिलेला आहे, तर dx आपल्याला किती मिळालेला आहे, तर dx मिळाला 28 आणि आपल्याला d मिळाला 14. तर x इज इक्वल्स टू 14 1 जा 14, 14 2 जा 28, म्हणजेच x मिळाला 2. आता y मिळवायचा आहे, तर y मिळवण्यासाठी आपल्याला y इज इक्वल्स टू dy अपॉन d. तर dy किती आहे, तर dy आलेला आहे 84 अपॉन आपल्याला d ची व्हॅल्यू घ्यायची, d ची व्हॅल्यू काय 14, तर 12 1 जा 12, 14 1 जा 14, 14 6 जा 84, y इज इक्वल्स टू 6. 14 1 जा 14, 14 6 जा 84. या पद्धतीने आपल्याला x y आपल्याला काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो, तर x मिळाला 2, y मिळाला 6 इज द सोल्युशन. या पद्धतीने आपण एक्झाम्पल पाहिलं, तर आता पुढचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे 6. अतिशय सोपं आहे. इक्वेशन आहे 2x + 3y इज इक्वल्स टू 2 आणि x मायनस y अपॉन 2 इज इक्वल्स टू 1/2. हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. तर क्रेमर्स रूल्सला आपल्याला सोडवायचं आहे. मग कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आता सेकंड इक्वेशन आहे याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. मग 2 ने मल्टिप्लाय का, की अपॉनला 2 दिलेला म्हणून आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावा लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 2, म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय x मायनस 2 मल्टिप्लाय बाय y अपॉन 2 इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय 1/2. तर काय होईल बाळांनो, 2x आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. 2 × x 2x आणि या ठिकाणी आपल्याला हा 2 आणि हा 2 कट झाला, म्हणजेच -y इज इक्वल्स टू 2 आणि हा 2 कट झाला 1, म्हणजे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 3 मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला
A1 A2 A1 आहे आपला 2 A2 आहे 2 B1 आहे आपला 3 आणि B2 आहे या ठिकाणी y दिला आहे म्हणजेच काय या ठिकाणी कुठली संख्या येईल तर 1 येईल -1. त्याच्यानंतर C1 आणि C2 आपल्याला बघायचं आहे. C1 आहे 2 आणि C2 आहे 1. आता आपल्याला D ची व्हॅल्यू काढायची. जर D ची व्हॅल्यू काढताना आपल्याला काय करावं लागेल, अतिशय सोपं आहे. D इज इक्वल्स टू A1 A2 B1 B2. ठीक आहे, घेतलं. A1 काय आपल्याला तो बघावा लागेल. A1 आहे 2 A2 आहे 2 त्याच्यानंतर B1 आहे 3 B2 आहे -1. या पद्धतीने आपण व्हॅल्यूज घेतल्यानंतर आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. 2चा मल्टिप्लाय -1 सोबत, मायनसचा मायनस, 3चा मल्टिप्लाय 2 सोबत, म्हणजेच 2 1 जा 2 निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह 2 1 जा 2 मायनसचा मायनस आणि 3 2 जा 6. तर आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी, तर आपल्याला मिळणार आहे -8. दोन निगेटिव्ह नंबरचे ॲडिशन ही निगेटिव्ह असते. तर आपल्याला D ची व्हॅल्यू मिळाली -8. आता आपल्याला काढायचं आहे dy. तर dx काढायचं आहे. तर dx काढताना आपल्याला काय करावं लागेल, तर dx काढताना आपल्याला C1 C2 B1 B2 तर C1 C2 C1 2 आणि C2 1 आणि त्याच्यानंतर B1 आहे 3 B2 आहे -1. तर या पद्धतीने घेतल्यानंतर आता आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, क्रॉस मल्टिप्लाय. मग dx इज इक्वल्स टू 2चा मल्टिप्लाय -1 सोबत, मायनसचा मायनस, 3चा मल्टिप्लाय 1 सोबत, म्हणजेच 2 1 जा 2 -2 मायनसचा मायनस आणि 3 1 जा 3, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे -5. dx मिळाला -5. तर dx मिळाल्यानंतर dy काढायचा आहे. तर dy काढताना आपल्याला काय करावं लागेल, A1 A2 C1 C2. तर dy इज इक्वल्स टू A1 किती रे बाळांनो, A1 आहे 2 A2 आहे 2 2 C1 2 C2 1. आता मल्टिप्लाय dy इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय 1 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2, म्हणजेच dy इज इक्वल्स टू 2 1 जा 2 मायनस 2 2 जा 4. तर काय, तर या ठिकाणी आपल्याला dy काय मिळणार आहे, तर 2 -4 म्हणजेच काय आला, मोठ्या संख्येचं साईन -2. dy मिळाला -2. आता आपल्याला x आणि y ची देखील व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. तर मग कशा पद्धतीने काढणार, x इज इक्वल्स टू dx अपॉन d. मग आपल्याला dx मिळालेला आहे, किती आहे dx -5, म्हणजेच -5 आणि आपल्याला d मिळाला आहे 8. तर निगेटिव्ह दोघं कट होऊन जातील. मग आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे 5/8. मग x मिळाल्यानंतर आपल्याला y काढायचा. तो y कसा मिळणार, dy अपॉन d. y इज इक्वल्स टू आपल्याला dy काय मिळाला, dy मिळाला -2 आणि आपल्याला d मिळालेला आहे -8. तर मायनस कट झाला, 2 1 जा 2 2 4 जा 8, म्हणजे y इज इक्वल्स टू 1/4. म्हणजेच आपल्याला x y इज इक्वल्स टू
एक्स मिळाला 5/8 आणि वाय मिळाला 1/4 इज द सोल्युशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपला प्रॅक्टिस सेट 1.3 संपलेला आहे. तुम्हाला समजलंच असेल. तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.